नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे। मी सुनीता, माझी सखी, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा मनापासून स्वागत करते। तर चैत्र नवरात्र सुरू आहे। भरपूर लोकांचा 9 दिवसाचा उपवास असतो। तर तेच ते साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा आले असेल तर आज आपण खूप सोपी अशी साबुदाणा न भिजवता रेसिपी बनवणार आहोत, जे पटकन बनवून तयार होईल आणि खाण्याला सुद्धा मस्त होणार आहे। तर चला करूया रेसिपीला सुरुवात। तर सर्वात आधी मी इथे 1 कप इतका साबुदाणा घेतलेला आहे। तर साबुदाणा छोटा किंवा मोठा जे मीडियम आकाराचा असतात ते तुम्ही घेऊ शकता। 1 कप आपण इथे साबुदाणा घेतलेला आहे आणि मिक्सरमध्ये आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे याची बारीक पूड करायची आहे। आता साबुदाणा आहे तर तुम्ही कितीही बारीक करा, थोडंसं जाडसर हे राहतच, तर काहीही हरकत नाही। थोडंसं जाडसर जरी राहिला असेल तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित मी याला मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे। आता आपल्याला हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे, याच्यात आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। त्याचबरोबर इथे आपण ॲड करणार आहोत अर्धा कप दही। तर हे फ्रेश दही आहे, घरी बनवलेलं आहे। आणि त्याचबरोबर इथे आपण 2 बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतलेली आहे। हिरवी मिरची तुम्ही ठेचून सुद्धा घेऊ शकता, तर इथे मी बारीक चिरून घेतलेली आहे। त्याचबरोबर आपण इथे 2 चमचे इतका दाण्याचा कूट ॲड करणार आहोत, जेणेकरून जे आपण इथे बनवणार आहोत साबुदाण्याची रेसिपी ते एकदम मस्त कुरकुरीत अशी होईल। त्याचबरोबर मी इथे 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहे आणि स्वच्छ धुवून याचे साले काढून याला किसून घेतलेला आहे। तर इथे मी कच्चे बटाट्याचा वापर केलेला आहे। बटाटा आपल्याला बॉईल करून घ्यायचा नाहीये आणि व्यवस्थित हे मिश्रण आपण एकजीवता करून घेऊया। आता आपण याच्यात थोडं थोडं करत अर्धा कप इतकं पाणी ॲड करून व्यवस्थित हे बॅटर मिक्स करून घेऊया। तर जे आपण हे मिश्रण बनवणार आहोत हे जास्त पातळ सुद्धा नको आणि जास्त घट्ट सुद्धा नको आहे, मीडियम असं राहील असं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर मी इथे अर्धा कप इतकं पाणी वापरलेलं आहे। व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे व्यवस्थित हे मिक्स करून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला याच्यात चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे। मी मीठ आधी ॲड केलं नव्हतं, तर आता आपल्याला हे मीठ सुद्धा इथे ॲड करून घ्यायचं आहे। तर इथे चवीपुरतं आपण मीठ ॲड करून घेऊया आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर खूप सोपी अशी रेसिपी आहे। कधी कधी काय होतं ना, आपण साबुदाणा भिजवायला विसरून जातं, तर ही खूप सोपी अशी रेसिपी साबुदाणा न भिजवता पटकन होणारी आहे। अगदी 5 ते 7 मिनिटं लागतील आपल्याला हे बनवायला। तर इथे व्यवस्थित एकदम मिक्स करून झालं की आपल्याला हे 5 मिनिटं भिजवत ठेवायला लागेल, कारण जे साबुदाणा आहे थोडासा मऊ होईल, फुलेल, त्यासाठी आपल्याला हे करायचं आहे। कारण आपण साबुदाणा न भिजवता हे करणार आहोत, तर 5 मिनिटं याला आपल्याला रेस्ट द्यावा लागेल। तर 5 मिनिटं इथे झालेले आहे, तुम्ही बघू शकता व्यवस्थित साबुदाणा फुललेला आहे आणि थोडंसं हे जे बॅटर आहे घट्ट सुद्धा झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला याच्यात अर्धा चमचा इतकं भाजलेले जिरेची पूड ॲड करायची आहे आणि थोडासा पाव कप इतकं पाणी आपण याच्यात ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत। कारण आपण 5 मिनिटं याला रेस्ट ठेवलेला होता, तर ते साबुदाणा थोडासा मऊ झालेला आहे, फुललेला आहे, त्यासाठी जे बॅटर आहे थोडासा घट्ट झालेला होता, म्हणून पाव कप इतकं पाणी अजून ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित बॅटर इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित इथे बॅटर आपण मिक्स करून झालेला आहे। आता इथे गॅसवर एक मी तवा घेतलेला आहे, त्याच्यावर थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे। तुम्ही जर उपवासाला तूप खात असेल तर तुपात सुद्धा तुम्ही हे बनवू शकता। थोडंसं आपल्याला इथे हे तेल पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे जे आपण नाश्ता बनवणार आहोत ते चिटकणार नाही। आता थोडं थोडं करत आपण इथे बॅटर ॲड करून घेणार आहोत आणि व्यवस्थित याला गोल असा शेप देणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकता आपण याचे छोटे छोटे सुद्धा इथे जे नाश्ता आपण बनवणार आहोत ते बनवू शकतो, किंवा थोडंसं मोठं जसं आपण थालीपीठ करतो तसं सुद्धा आपण करू शकतो। तर हे व्यवस्थित थोडंसं गोल आपण याला आकार देऊया। इथे तुम्ही या नाश्त्याला थालीपीठ म्हणू शकता किंवा उपवासाचे पराठे सुद्धा म्हणू शकता। खूप सोपी अशी रेसिपी आहे। तर तुम्ही इथे बघू शकता मी व्यवस्थित याला गोल असा आकार दिलेला आहे। आता आपल्याला एका बाजूला याला 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे। तर थोडासा 1 चमचाभर तूप अजून मी इथे ॲड करते, तेल ॲड करते, तुम्ही हवं असेल तर तूपसुद्धा ॲड करू शकता। आता आपल्याला 3 ते 4 मिनिटं एका बाजूला 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित तिला भाजून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता। तर थोडंसं आपल्याला 1 ते 2 मिनिटं याला झाकून वाफवून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता तुम्ही 1 मिनिट झालेला आहे, झाकून आपल्याला 1 मिनिट याला भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण याला अजून 2 मिनिटं शेकून घेऊया असंच न झाकता।
तर मस्त कुरकुरीत असा हा आपला उपवासाचा नाश्ता होतो, खूप पटकन बनवून तयार होतं। तर इथे तुम्ही बघू शकता कढईला व्यवस्थित हे भाजून झालेलं आहे, थोडंसं ब्राऊनसुद्धा दिसत आहे। आता आपण दुसऱ्या बाजूला सुद्धा व्यवस्थित भाजून घेऊया। तुम्ही बघू शकता मस्त खरपूस असं भाजून झालेलं आहे। आता दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण 3 ते 4 मिनिटं याला भाजून घेऊया। तर तुम्ही इथे बघू शकता 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत। दोन्ही बाजू व्यवस्थित मी भाजून घेतलेले आहे। मस्त असं खरपूस आणि कुरकुरीत असा आपला हा नाश्ता बनवून तयार झालेला आहे। हे बघा मस्त दिसत आहे। तर आपण याला आता सर्व करून घेऊया। सर्व करताना तुम्ही नारळाची चटणी किंवा दह्याबरोबर सुद्धा सर्व करू शकता। मस्त गरमागरम आपला आणि पटकन होणारा हा उपवासाचा नाश्ता बनवून तयार झालेला आहे। एका कपमध्ये तुम्ही 6 ते 7 हे उपवासाचे पराठे किंवा उपवासाचं थालीपीठ बनवून तयार करू शकता। खूप सोपी अशी रेसिपी आहे, पटकन बनवून तयार होते आणि कोणीही सहज बनवू शकता। साबुदाणा, शेंगदाणे, दही अगदी सर्वांच्या घरी उपलब्ध असतं, तर पटकन बनवून तयार होणारी आणि थोडीशी वेगळी अशी उपवासाची रेसिपी आहे। कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला भेटूया पुन्हा अशी छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि हसत रहा।